नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यान मोमे यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आज मी बनवणार आहे मटन रेसिपी, कारण खूप दिवस झालं मटन रेसिपी बनवलीच नाहीये आणि आपल्या चॅनलवर ऑलरेडी मटन रेसिपी अपलोड केलेली आहे। पण आता जे मला बघणारे नवीन व्ह्यूअर्स जे आपल्या चॅनलवरती जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि जे ऑफकोर्स मला बघतात, डेली बघतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे। आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आज मी मटन रेसिपी बनवते, ती पण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। आणि चला तर मग आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत, स्वयंपाकाची वेळ झालेली आहे आणि मी जरा वेळ थोडंसं मी टाईम म्हणजे माझा स्वतःचा जो टाईम असतो तो टी व्ही बघण्यात थोडा वेळ मी घालवत असते। तर मी आता टी व्ही पाहत होते, तर आता मी स्वयंपाकाला लागणार आहे। चला तर मग मटन रेसिपी कशी बनवायची हे आपण पाहूया। चला आता मटन रेसिपी बनवायची, त्यासाठी आपल्याला आलं लसूण पेस्ट पण करायची आहे। तर आलं लसूण पेस्ट माझ्याकडे संपलेली आहे, त्याच्यामुळे मग मी घरीच बनवणार आहे। तर आता मी लसूण सोलून घेते। लसूण गावाकडचा आहे त्यामुळे पटकन सोलला जातो आणि थोडंसं टाकलं तरी पण आहे ना मटनला छान वास येतो, कारण तो गावरान लसूण आहे त्याच्यामुळे। तर मी तुम्हाला दाखवते, चला मग। आणि मी टी व्ही बघता बघता चालू आहे माझं काम। तर हे असं गावाकडून आणलेलं लसूण मी ह्याच्यात ठेवलं आहे। हा वरती आहे, हा खाली अजून आहे, सुट्टा ठेवला आहे मी। आणि आता ह्यातल्या चांगल्या 4-5 छोट्या छोट्या कुड्या घेणार आहे आणि मस्तपैकी ते आता सोलून घेते, म्हणजे मटन रेसिपीला आपल्याला टाकायला होईल। बस झालं, इतक्या बस होतात। आणि इथे कांदे पण ठेवलेत, तर ते पण लागणार आहे, तर ते नंतर घेते आता मी। तर चला आता किचनमध्ये एंट्री झालेली आहे आपली। पहिले तर आपण लाईट लावूया आणि लसूण सोलून घेऊया। लसूण सोलून घेते मी। जरा थोडेसे चहाची फुलपात्री आहे, 2 ताटं आहेत आणि इकडे चहाचे पण भांडे आहेत, हे पण क्लीन करून घ्यायच्यात मला, पण ते आता बघूया नंतर घेईल। अगोदर आता मी लसूण सोलून घेते। हा छान असं लसूण सोलून घेतलंय मी आणि आलं घेतलेलं आहे मी, आलं थोडं जास्त घेतले आणि आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते। तर आलं लसूण पेस्ट करून झालेली आहे आणि आता मी कांदा कापायला घेणार आहे। तर असं छान बारीक कांदा कापून घेतलाय मी आणि थोडासा गरम मसाला पण घेतलाय, तेजपत्ता आहे। आणि तर मटण शिजाय घालण्यासाठी हे असं खडा मसाला मी सगळा घेतलेला आहे। आणि मटण आता आपण कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत। तर आता आपण गॅस चालू करूया। कुकर तापायला ठेवते मी। आता कुकर तापायला ठेवलाय मी, त्याच्यामध्ये आता मी कांदा चॉप केलेला त्यामध्ये टाकणार आहे आणि छानपैकी कांदा परतून घेणार आहे। तर तो पण मी तुम्हाला दाखवते। तर मटण आणलेलं आहे आणि मटण आणलेलं आहे अर्धा kg आणि तर त्याला हळद मीठ पण लावायचे, ते पण तुम्हाला दाखवते। तर हे आहे अर्धा किलो मटण आणि ह्याच्यामध्ये आता मी हळद आणि मीठ लावणार आहे। त्याच्या अगोदर इथं मी कांदा टाकते मी फ्राय व्हायला। तर आता कुकरमध्ये कांदा टाकलाय मी फ्राय व्हायला, त्यामध्ये आता तेल टाकून घेते। तेल आपल्याला जास्त नाही टाकायचं शिजण्यासाठी, फक्त 2 पळ्या फक्त टाकलेला आहे मी, थोडं बस होतं। छान असा कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा। तर आता बारीक गॅसवर ह्याला ठेवते, म्हणजे छान कांदा परतून होईल, तोपर्यंत आपण ह्या मटणला हळद मीठ लावूया। तर आता ह्या कांद्यामध्येच आपण हा खडा मसाला पण टाकून घेणार आहे। छान असं परतून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते मटणमध्ये। अंदाजाने घेतलेला आहे, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही वापरू शकता। तर मी जवळजवळ मोठा 1 चमचा मीठ वापरलेला आहे। त्यामध्ये हळद पण मी टाकणार आहे। हळद पण जवळजवळ 1 मोठा चमचा आहे। मटण म्हणले की हळद जरा जास्त लागते। आणि हे आता एकत्र करणार आहे।
तर असं हाताने आपण एकत्र करून घेऊया, म्हणजे आपल्या मटणाला छान हळद आणि मीठ लागलं जाईल. छान असं हळद मीठ लावून घेतले. कांदा पण इकडं गोल्डन होत आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे मटण सोडणार आहोत. तर आता ही आलं लसूण पेस्ट केलेली आहे ना, ती पण आता मी कुकरमध्ये टाकून घेते मटण शिजण्यासाठी. तर अशी टाकून घ्यायची आणि छान असं त्याला परतून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकून छान असं परतून घ्यायचं, म्हणजे छान मटणला जे मिठाचं मटण बनवतो ना आपण, त्याला छान अशी टेस्ट येते. तर आता 2 मिनिटे छान असं परतू देते हे, आणि त्यानंतर आपण मटण टाकूया त्यामध्ये. तर आता हे छानपैकी असं परतून झालंय. त्याच्यामध्ये आता हे मटण टाकून घेते. मटण टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि छान ह्याला आता पाणी सुटून द्यायचं आहे ह्या मटणला. तर त्याच्यावरती आपण हे भांडं ठेवूया, म्हणजे छानपैकी असं पाणी सुटेल त्याला सगळीकडून. तर हे भांडं ठेवलेलं आहे मी आणि छानपैकी असं पॅक झाले ते. छान आता ह्याला पाणी सुटेल. पाणी सुटल्यानंतर आपण हे वरचं पाणी जेव्हा गरम होतं ना, तेव्हा आपण ह्या कुकरमधल्या मटणमध्ये टाकणार आहोत. तर 5 मिनिटे छान ह्याला असंच ठेवणार आहे बारीक गॅसवर, आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला मटण फ्राय पण बनवायचं आहे आणि मटण रस्सा पण बनवायचा आहे. तर मटण रस्सा बनवण्यासाठी ना मी असं वाटण घरच्या घरी बनवून ठेवते. तर हे वाटण असं बनवून ठेवलेलं आहे. पूर्ण डब्बा भरलेला होता, पण डेली मी यूज करते. आता इतकंच राहिलेलं आहे, हे आज मटणच्या भाजीला यूज होईल. तर हे वाटणामध्ये मी वापरलेला आहे भाजलेला, चांगला काळा भाजलेला कांदा, छान असं खोबरं भाजून घेतलेलं आहे लालसर, आलं लसूण कोथिंबीर, मीठ आणि आपला घरचा मसाला. तर हे सगळं मिळून एकत्र वाटण वाटलेलं आहे. ह्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे. हे तेलामध्ये वाटण वाटलेलं आहे, त्यामुळे भरपूर दिवस टिकतं आणि भाजी ना चवीला 1 नंबर लागते. त्याचबरोबर माझ्याकडे आहे हे काळं वाटण, म्हणजे हे वाटण जे आहे ना, हे सवाईचे मसाले मी वापरते. तर हे लाल वाटण आहे. प्रत्येक वेळेस मी काळं वाटण आणते, तर आज लाल वाटण आणलेलं आहे, रेडीमेड आहे हे. आज हे यूज करून पाहणार आहे मी. ह्याची भाजी नाही बनवणार आहे, आज ह्याची भाजी बनवणार आहे. बघूया कशी होते. आणि ऑफकोर्स सवाईचे सगळेच मसाले भारी असतात, कारण मी मिसळपासून पावभाजीपासून सगळे मसाले जे आहेत ना, ते सवाई मसाल्यांचेच वापरते. खूप छान टेस्ट आहे ह्याची आणि खूप छान लागतं. तर आता हेच वाटण वापरून मी फ्राय पण बनवणार आहे आणि रस्सा पण बनवणार आहे. तर हे वाटण आज आपण वापरणार नाही आहोत, त्याच्यामुळे ह्याला छान असं पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देऊया. छान असं फ्रीजमध्ये मी हे ठेवून दिलेलं आहे. मटणला छान पाणी सुटतंय तोपर्यंत आपण ही फ्रेश कोथिंबीर आणलेली आहे ती व्यवस्थित करून ठेवूया, कारण कोथिंबीर खूप महाग आहे, त्यामुळे आपल्याला ही व्यवस्थित करून ठेवावी लागणार आहे. तर ही मी व्यवस्थित करून ठेवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मटणची पुढची रेसिपी पाहायला मिळेल. चला तर मग. तर आता कुकरच्या वरती जे आपण पाणी ठेवलं होतं, तर ते पण पाणी छानपैकी गरम झाले. ते आता आपण खाली उतरून ठेवूया आणि मटणाला पाणी सुटले की नाही ते पण पाहूया. मटणाला छान असं पाणी सुटले, तुम्ही पाहू शकताय. आणि स्मेल तर काय सांगू तुम्हाला, एवढा भारी येत होता ना. तर आता छान असं परतून घ्यायचं हे मिठाचं मटण, आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हे गरम केलेलं पाणी. तर आता त्याच्यामध्ये जाते हे गरम केलेलं पाणी. छान असं मिठाचं मटण शिजू द्यायचं.
परत एकदा छान असं चमच्याने एकत्र करू. आता कुकरचं झाकण लावून टाकणार आहे मी. एवढं पाणी बस होते मटण शिजायला. जास्त पाणी टाकलं ना की मग कुकरच्या बाहेर येतं आणि मग सगळी मटणची टेस्ट जाते. त्यामुळे एवढं पाणी पुरेसं आहे. तर आता मी झाकण लावून घेते. तर आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि जवळजवळ आपण आता ह्या मटणच्या जवळजवळ 4 ते 5 शिट्या करून घेणार आहोत. कारण छान शिजण्यासाठी. जर जास्ती काही शिजलं नाही ना तर मग ते कच्चं लागतं. त्यामुळे मग 4-5 शिट्या करून घेते आणि त्यानंतर थंड झाला ना कुकर मग मी तुम्हाला दाखवते. 5 ते 6 शिट्या मी कुकरच्या करून घेतल्यात. आता पाहूया आपण कुकर थंड झालाय का नाही. कुकर थंड झालेला आहे. कुकर खाली उतरून घेऊया आपण. तर आता मी कुकर खोलून बघते. मटण शिजले की नाही ते आता आपण पाहूया. तर ह्यातला आपण एक पीस घेऊन बघूया. हडकाचं बघूया अगोदर. मटण तर छान शिजले आपलं, तुम्ही पाहू शकताय. तर आता आपण फ्राय करायला घेऊया. आपण हे लाल वाटण जे आणलेलं आहे ना सवाई मसाल्याचं, तर हे वापरून आज आपण मटण फ्राय बनवणार आहोत. आणि मटण फ्रायची रेसिपी तुम्हाला दिसणार आहे. तर मी कशा प्रकारे मटण बनवते चला तर मग हे लाल वाटण वापरून आता आपण मटण फ्राय बनवूया. त्यासाठी आता मी इथं ठेवते एक कढई, गॅसवरती ठेवणार आहे आणि गॅस चालू करते. तर आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे फ्राय करायला तेल. तर आपल्याला लाल वाटणामध्ये मटण फ्राय बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला अजून तेल लागणार आहे. तर जवळजवळ मी 2 पळ्या तेल वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं वापरणार आहोत हे लाल वाटण आहे ना, हे काढून घेते आता मी प्लेटमध्ये. जेवढं आपल्याला हवंय तेवढं आपण घ्यायचं. तर इतकं बस होते. हे लाल वाटण आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि ह्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर आणि घरचा लाल मसाला आहे ना तो पण मी वापरणार आहे. तो पण मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत तेल आपले इथे छानपैकी गरम होते. तर आता घरचा लाल तिखट जे आहे ते पण आपण वापरूया. तर तो पूर्ण 1 चमचा मी वापरलाय. आणि त्यानंतर ही जी अंबारीची मिरची पावडर आहे ना ही पण मी वापरणार आहे. ह्याने रंग पण खूप छान येतो आणि तेज होतं. जरा आपलं जे मटण बनवणार आहोत ना ते खूप छान तेजदार होतं. तर मी आता ह्या प्लेटमध्ये सगळंच काढून घेतलेलं आहे एकत्रच. जास्त पण मिरची पावडर घ्यायची नाही, नाहीतर दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम. तर आता हे जे मसाले आहेत ते सगळे मसाले आता मी तेलामध्ये फ्राय करायला टाकणार आहे. हे छान तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचे. आणि ह्या मसाल्याने ना खरंच खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. ह्या लाल वाटणमध्ये खूप छान मटण होतं, एकदम टेस्टी होतं. आणि मी दरवेळेस ह्याच्यातच बनवते. तर मसाला छान तळून घ्यायचा. मसाला छान तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हे मिठाचं शिजवलेलं जे मटण आहे ना ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. जेवढं आपल्याला पीसेस त्यामध्ये घालायचे आहेत तेवढे पीसेस आपण काढून घ्यायचे. आणि आपल्याला भाजीमध्ये सुद्धा पीसेस ठेवायचे आहेत. तर एवढे पीसेस बस होतात. आणि आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ टाकणार आहे. ऑलरेडी आपण मिठाचं शिजवताना मीठ टाकलेलं आहे, पण थोडंसं नॉर्मली मीठ टाकणार आहे, जास्त नाही, नाहीतर खारट होण्याची शक्यता असते. आता हे छानपैकी आपण फ्राय करून घेऊया. एकदम झणझणीत असा मस्त चटपटीत फ्राय लागतो मटण फ्राय. तुम्ही नक्की एकदा करून बघा, खूप छान टेस्ट लागते. आणि जे मगाशी मी काळं वाटण दाखवलेलं ना मी घरी बनवलेलं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याने सुद्धा ना
जबरदस्त टेस्ट येते. प्रत्येक वेळी मी तेच वापरते, पण ह्या वेळेस म्हटलं हा मसाला वापरून पाहूया, कारण भरपूर वेळा मी सवयीचे मसाले वापरलेले आहेत, खूप छान टेस्ट येते, म्हणून मटनला हीच मी वापरलेला आहे. तर छान असं हे परतून घेते आता मी. छान असं मटन फ्राय आपला तयार आहे लाल वाटणामधला. तर कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा मला. तर खूप छान दिसतंय. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर छान असं लाल वाटणामधलं आपलं मटन फ्राय रेडी आहे. आणि कसं दिसतंय मला नक्की सांगा. खूप छान दिसतंय, एकदम टेम्पटिंग दिसतंय. सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी. खूप छान दिसतंय हे. तर अशी रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला. तर आता मी मटन फ्राय टेस्ट करून बघणार आहे कसा झाला आहे तो. गरम आहे अजून. मस्त. मटन शिजलंय पण छान आणि वाटण तर एक नंबर लागते. खूप छान झाले. आणि मटन फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.